नमस्कार. तुमच्या सोसायटीमध्ये असा एखादा सदस्य आहे का जो वर्षानुवर्ष देखभाल शुल्क भरत नाही, पण लिफ्ट वापरतो, पाणी वापरतो, सुरक्षा सेवांचा लाभ घेतो आणि सभेत येऊन प्रश्नही विचारतो? सोसायटीनं कारवाई केली तर अधिकारी सांगतात, हा विषय गुंतागुंतीचा आहे, तुम्ही न्यायालयात जा. मग प्रश्न असा निर्माण होतो की सोसायटीनं काय करायचे? अधिकाऱ्यांना असा अर्ज फेटाळण्याचा अधिकार आहे का? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं देणारा एक महत्त्वपूर्ण उच्च न्यायालय निर्णय समजून घेणार आहोत. हे प्रकरण आहे लेगेसी कोऑप हाऊसिंग सोसायटी लिमिटेड विरुद्ध डेप्युटी रजिस्ट्रार. या प्रकरणात एक लहान गृहनिर्माण संस्था होती, ज्यामध्ये एकूण 12 सदस्य होते. एका सदनिकेसंबंधी मोठी थकबाकी होती, अंदाजे 30 लाख रुपयांपेक्षा जास्त. वर्षानुवर्ष ही रक्कम भरली गेली नव्हती. आता विचार करा, फक्त 12 सदस्यांची सोसायटी आणि 30 लाख रुपयांची थकबाकी. याचा परिणाम काय होणार? दुरुस्तीची कामे अडतात, पाणी व वीज देयके थकतात, सुरक्षेचा खर्च भागत नाही आणि संपूर्ण सोसायटी अडचणीत येते. त्यामुळे सोसायटीनं महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 154(ब)(29) अंतर्गत अर्ज दाखल केला. हे कलम अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण या अंतर्गत सोसायटीला थकबाकी वसुलीसाठी निबंधकाकडे अर्ज करण्याचा अधिकार दिलाय. निबंधकानं चौकशी करून वसुली प्रमाणपत्र द्यायचे असते आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे रक्कम जमिनीच्या महसुलाप्रमाणे वसूल केली जाऊ शकते. याचा अर्थ असा की न्यायालयीन दीर्घ प्रक्रियेत न जाता सोसायटीला जलद आणि प्रभावी वसुलीचा मार्ग उपलब्ध करून दिला गेलाय. हा एक विशेष आणि तातडीचा उपाय आहे. मात्र या प्रकरणात निबंधकानं अर्ज फेटाळला. त्यामागे कारण असे दिले गेले की सदस्याचा मृत्यू झाला आहे, कायदेशीर वारसदारांचा प्रश्न आहे आणि प्रकरण गुंतागुंतीचे आहे. त्यामुळे सोसायटीनं सहकारी न्यायालयात कलम 91 अंतर्गत जावे असं सांगण्यात आले. थोडक्यात निबंधकानं स्वतःचा अधिकार वापरणं टाळले. परंतु उच्च न्यायालयानं हा दृष्टिकोन पूर्णपणे चुकीचा ठरवला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कलम 154(ब)(29) हे स्वतंत्र स्वरूपाचे आहे. या कलमाची सुरुवातच नॉटविथस्टँडिंग या शब्दानं होते, ज्याचा अर्थ असा की हे कलम इतर कलमांवर जसे 91, 93 किंवा 98 प्राधान्यानं लागू होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे निबंधकाची जबाबदारी. अर्ज तपासणं, कागदपत्र पाहणं, खाते तपासणं आणि निर्णय देणं हे त्याचे वैधानिक कर्तव्य आहे. प्रकरण गुंतागुंतीचे आहे असे कारण देऊन अर्ज फेटाळणं कायद्याच्या दृष्टीनं चुकीचे आहे. तिसरी महत्त्वाची बाब म्हणजे निबंधकानं चुकीचा नियम लागू केला. त्यांनी रूल 70(7)(f) वापरला, परंतु न्यायालयानं स्पष्ट सांगितले की हा नियम कलम 101 साठी आहे, कलम 154(ब)(29) साठी नाही. चौथी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कायद्याचा उद्देश. या कलमाचा उद्देश आहे सोसायटीची आर्थिक शिस्त राखणं आणि थकबाकीची जलद वसुली करणं. जर प्रत्येक वेळी प्रकरण न्यायालयात पाठवलं गेले तर या तरतुदीचा उद्देशच निष्फळ ठरेल. चला, हे एका साध्या उदाहरणातून समजून घेऊ. समजा 10 सदस्यांची सोसायटी आहे आणि त्यापैकी 2 सदस्य देखभाल शुल्क भरत नाहीत. सोसायटीचा मासिक खर्च 1 लाख रुपये आहे, म्हणजे प्रत्येक सदस्याचा हिस्सा 10,000 रुपये होतो. पण जर 2 सदस्य पैसे भरत नसतील तर उरलेल्या 8 सदस्यांना 12,500 रुपये भरावे लागतात. म्हणजे प्रामाणिक सदस्यांवर अतिरिक्त आर्थिक भार येतो. त्यामुळे सोसायटीची थकबाकी ही एखाद्या वैयक्तिक कर्जासारखी नसते. ती सामूहिक खर्चाशी संबंधित असते आणि रिकरिंग स्वरूपाची असते. म्हणूनच कायद्यानं तिच्यासाठी विशेष वसुली प्रक्रिया दिली आहे. या प्रकरणात उच्च न्यायालयानं निबंधकाचा आदेश रद्द केला. प्रकरण पुन्हा विचारासाठी परत पाठवले आणि स्पष्ट निर्देश दिले की 3 महिन्यांच्या आत कायद्यानुसार निर्णय घ्यावा. जर तुम्ही सोसायटीचे पदाधिकारी असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. थकबाकी वसुलीसाठी अर्ज करताना थकबाकीचा तपशील, बिले, नोटिसा, ठराव आणि खाते उतारा ही सर्व कागदपत्रे जोडणं अत्यंत आवश्यक आहे. अपूर्ण कागदपत्रे म्हणजे कमकुवत प्रकरण आणि स्पष्ट दावा म्हणजे मजबूत प्रकरण. या निर्णयातून एक स्पष्ट संदेश मिळतो. सोसायटीची थकबाकी वसुली हा सोसायटीचा कायदेशीर अधिकार आहे आणि अधिकारी तो सहज नाकारू शकत नाहीत. गुंतागुंतीचा विषय हे कारण देऊन अर्ज फेटाळणं योग्य नाही. या ठिकाणी सर्व सोसायटी पदाधिकाऱ्यांना एक स्पष्ट आणि ठाम सल्ला देतो. थकबाकीदारांवर वेळेत आणि कायदेशीर पद्धतीनं कारवाई करा, कारण विलंब केला तर थकबाकी वाढत जाते आणि शेवटी त्याचा भार प्रामाणिकपणे पैसे भरणाऱ्या सदस्यांवर पडतो.
सोसायटी चालवणं म्हणजे केवळ बैठक घेणं नाही, तर आर्थिक शिस्त राखणं ही सर्वात मोठी जबाबदारी आहे. नोटीस द्या, खाते स्पष्ट ठेवा आणि आवश्यक असेल तर कलम 154(ब)-29 सारख्या तरतुदींचा वापर करा. लक्षात ठेवा, थकबाकीदारांवर कारवाई करणं ही सोसायटीची जबाबदारी आहे, पर्याय नाही.